आता हे डाळिंबाचे दाणे मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहेत, त्याला गाळून घेतोय. थोडासा मला डाळिंबाचा रस पाहिजे. डाळिंबाचे दाणे मी फिरवून घेतलेले मिक्सरमधनं. आणि आता या ठिकाणी मी डाळिंब वापरतोय. जर डाळिंब आवडत नसेल तर आपल्याला कुठलाही एक कलरफुल असं फळ, म्हणजे रंगीत, म्हणजे त्याला आपण म्हणू, जर तुम्हाला स्ट्रॉबेरीज आवडत असतील आणि तेव्हा उपलब्ध असतील तर तुम्ही स्ट्रॉबेरी वापरू शकता, किंवा किवी असेल, किवी फळ. पण सगळीकडे या गोष्टी कॉमन नाही आहेत, सगळीकडे मिळत नाहीत. पण डाळिंब साधारणपणे सगळीकडे मिळतं, तर डाळिंब म्हणून मी वापरतोय. थोडं त्याला एक रंगसंगती यावी त्या दृष्टीने आपण वापरतोय. आणि आता हा साखरेचा पाक पण थंड झालेला आहे. हा आपण चमच्याने घेऊया. एक ज्याला जसं गोड आवडत असेल त्या हिशोबाने आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे, साखरेच्या पाकाचा. लस्सीसाठी याच्यामध्ये कंडेन्स मिल्कमध्ये पण साखर असते, तर मी 2 ते 2.5 चमचे हे टाकलेले आहेत. साखरेचा पाक घातलेला आहे. बास. आंब्याचा रस, दही आणि साखरेचा पाक हे आपण एकत्र करून घेतलेला आहे. आता कोणाला वेलची आवडत असेल, तो फ्लेवर आवडत असेल तर वेलची थोडीशी पूड आपल्याला टाकता येईल. आणि इथे मी काय घेतलं आहे, चॉकलेट किसून घेतलेलं आहे आणि काजू त्याची भरड करून घेतलेली आहे. भाजलेले काजू घेतलेले, त्याची भरड केलेली आहे. आता या सगळ्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि इथे मस्तपैकी कुल्फी तयार करायची आहे. सगळ्यात मी खाली चॉकलेट टाकणार आहे. आपल्या या कुल्फीमध्ये वेगवेगळ्या चवी आहेत आणि रंग पण वेगवेगळे दिसणार आहेत. चॉकलेटच्या वरती मी ही जी लस्सी केली आहे आपण ती टाकतोय. हे टाकताना थोडीशी काळजी घ्यायची की आपल्याला वेगवेगळे त्याचे लेयर्स दिसले पाहिजे, वेगवेगळे थर दिसले पाहिजे, म्हणून हलक्या हाताने आपल्याला टाकायचं आहे. खाताना पण वेगवेगळ्या चवी आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. मध्येच खाताना काजू लागणार आहे, मस्त कधी चॉकलेट लागणार आहे, तर हे छान लागेल. आपण व्हाईट टाकूया पुढचा लेयर, पांढरा. परत हे मी ग्लासमध्ये वापरतोय, पण आपल्याकडे जे कुल्फीचे मोल्ड आहेत किंवा ते साचे येतात त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल. आता मी डाळिंबाचा जो रस आहे तो याच्यात टाकणार आहे. याच्यात जर तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल तर थोडंसं साखरेचा पाक आहे तो आपल्याला टाकता येईल. आता याला आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, त्याला सेट करून घ्यायचं आहे. याला साधारणपणे 3-4 तास व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. ते काढून आपल्याला बस काढायचं आहे कुल्फी आणि हातात द्यायची आहे. कोणालाही आवडेल अशी त्याची टेस्ट असणार आहे. मी हे फ्रीजरमध्ये ठेवतो आणि सेट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मँगो लस्सी कुल्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंब्याचा रस, दही, चॉकलेट, साखर, घट्ट केलेलं दूध, काजू आणि डाळिंबाचे दाणे. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये साखर घालून त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून साखरेचा पाक तयार करून तो थंड करून घ्यावा. एका बाउल मध्ये आंब्याचा रस घेऊन त्यामध्ये दही आणि साखरेचा पाक घालून मिश्रण एकजीव करून आंब्याची लस्सी तयार करावी. दुसऱ्या बाउल मध्ये 2 चमचे दही घेऊन त्यामध्ये घट्ट केलेलं दूध आणि साखरेचा पाक घालून मिश्रण एकजीव करून लस्सी तयार करावी. कुल्फीच्या ग्लास मध्ये तळाला चॉकलेट घालावं, त्यावर दही आणि दुधाचं मिश्रण घालावं, त्यावर आंब्याची लस्सी घालावी, वरून काजूची भरड घालावी. अशाच प्रकारे दूध आणि दह्याचं मिश्रण घालावं. आईस कँडी मधोमध घालावी. सगळ्यात वरती डाळिंबाचा रस घालावा आणि फ्रीजर मध्ये 3 ते 4 तास सेट करून मँगो लस्सी कुल्फी सर्व्ह करावी. ही टिप पाठवली आहे पल्लवी हिंगणे यांनी नाशिक रोड इथून. गव्हाचं पीठ चाळताना चाळणीमध्ये 2-4 नाणी टाकली तर पीठ लवकर चाळलं जातं. मंडळी, जगभरामध्ये माझं फिरणं झालं, कारण की या प्रोफेशनमुळे मला ती संधी मिळाली आणि वेगवेगळ्या चवी चाखायला मिळाल्या जगभराच्या. पण आपण ज्या गोष्टी लहानपणी खाल्लेल्या असतात त्याचे संस्कार, त्याची चव आपल्या मनावर कुठेतरी कोरलेली असते. आणि बाहेर एस्पेशली गेल्यानंतर मला तर खूप आठवण यायची आजीच्या हातच्या मिरचीच्या लोणचीची म्हणा, किंवा पन्ह, खरवस, थालीपीठ.
आणि जेव्हा मी परत आलो आणि आता इथे जेव्हा असतो भारतात, तर तेव्हा हे पदार्थ मी आवर्जून करत असतो आणि मित्रांनाही खाऊ घालत असतो. आजचे पदार्थ पण आपल्या मातीच्या चवीमधनं इन्स्पिरेशन घेऊन केलेले होते. ते तुम्हाला कसे वाटले ते मला तुम्ही नक्की कळवा. त्याच्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो मात्र ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मंडळी, आपण आता चवींबद्दल बोलतोय, त्याच्यामुळे एक आठवण आठवली की आम्ही टेबल टेनिस खेळायला जायचो. अकोल्याला आमचा एक क्लब होता आणि त्याच्या बाजूलाच एक गुलमोहराचं झाड होतं. खूप बहरलेलं असं मस्त फुलं असायची त्याची. परवा सोशल नेटवर्किंग साईटवर मला एक फोटो बघायला मिळाला गुलमोहराचा आणि त्याच्यातनं ती आठवण एकदम आठवली. आणि कारण की आजकाल फक्त फोटोज बघायला मिळतो, प्रत्यक्ष सहसा बघायला मिळत नाही. आणि तिथे मग त्या फुलांमधला जो एक वेगळी पाकळी असते ना, ठिपके ठिपके असलेली, त्याला आपण कोंबडा म्हणतो. त्या कोंबड्यासाठी आमची मित्रांची सगळ्यांची भांडणं व्हायची ती खाण्यासाठी. आणि तो असे तिची आंबटसळ आणि मस्त चव असते म्हणजे त्याची. ज्यांनी ती खाल्ली असेल त्याला नक्की कळेल की मी काय म्हणतोय ते. अशाच आपल्या गप्पा गोष्टी रंगणार आहेत आणि 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी परत तुमच्या भेटीला येणार आहे पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या